क्वेश्चन काय इथे पहा, द जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन tan theta इक्वल टू कॉट अल्फा. याचं जनरल सोल्युशन विचारलंय. एक्झाम्पल सॉल्व करत असताना काय दिलंय, काय रिझल्ट अवेलेबल आहेत, त्या दिलेल्यापासून फॉर्म्युल्यापर्यंत कसं जायचं हा मार्ग म्हणजे प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. आता जनरल सोल्युशनच्या फॉर्म्युल्यांचे जे ग्रुप आहेत त्याच्यात डायरेक्ट असा रिझल्ट आहे एक tan थिटा इक्वल टू tan अल्फा. tan थिटा इक्वल टू कॉट अल्फा अशी टर्म दिलेली आहे आणि स्टँडर्ड रिझल्ट आपल्याकडे आहे tan थिटा इक्वल टू tan अल्फाचा. tan थिटा इक्वल टू tan अल्फा इम्प्लाइज थिटा इक्वल टू n पाय प्लस अल्फा. मग या गिव्हन इक्वेशन मध्ये tan थिटा ॲज इट इज कॉटलाच टॅन मध्ये कन्वर्ट करता येईल बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. कॉट अल्फालाच आपण लिहू शकतो tan π/2 मायनस अल्फा. तर याला जर याच्यासोबत कम्पेअर करायचं म्हटलं तर tan थिटा इक्वल टू परत टॅन आणि अल्फाच्या जागी कोण आलाय फक्त π/2 मायनस अल्फा. ते ह्या सोल्युशन मध्ये टाकून द्यायचं. इम्प्लाइज थिटा इक्वल टू n पाय प्लस अल्फाच्या जागी काय येणार डायरेक्ट या स्वरूपात ऑप्शन आहे. नेक्स्ट वन, इन ए ट्रायंगल ABC what is given there? If b square plus c square equal to 3a square, b square plus c square equal to 3a square, then cot b plus cot c minus cot a इक्वल टू ट्रायंगल ABC मध्ये b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर इक्वल टू 3a स्क्वेअर हे रिलेशन दिलेलं आहे आणि व्हॅल्यू याची फाइंड करायची cot b प्लस cot c मायनस cot a. ऑप्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर अपॉन साइन c. सेकंड ऑप्शन आहे 1, थर्ड ऑप्शन आहे 0 आणि फोर्थ आहे नन ऑफ दीज. या प्रकारे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. जे काही वर्किंग करायचं आहे किंवा होऊ शकतं, होणार आहे, ते इझिली लक्षात येत आहे. की टर्म फक्त विचार करण्यासारखी एवढीच आहे हिंटसाठी.
तर बी स्क्वेअर सी स्क्वेअर वगैरे असे कोसाइन रूलमध्ये रिलेशन असतात. आता आपल्याला कॉट ए पाहिजे, कॉट बी पाहिजे, कॉट सी पाहिजे आणि त्याचं हे कॉम्बिनेशन असणारी टर्म आहे. त्याचा रिझल्ट आपल्याला मिळवायचा आहे. काय करता येऊ शकतं? यस, एनीबडी? कॉट बीलाच कॉस बी अपॉन साइन बी आणि नंतर मग कॉस बी साठी सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. हां, तो कॉट बी मिळेल. बाकीचे बाकी कॉट ए, कॉट सी, यांचं काय? कॉट बी जर आपण विचारात घेतला, कॉट बी इक्वल टू कॉस बी अपॉन साइन बी. त्यातला कॉस बी साठी डायरेक्ट आपल्याकडं कोसाइन रूल आहे. कॉस बी काय? ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2c. ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर माइनस बी स्क्वायर अपॉन 2ac. 2ac इंटू साइन बी. ओके. आता यामध्ये काय करायचं आहे? साइन बी साठी आपल्याकडे एरिया ऑफ ट्रायंगलचे फॉर्म्युले आहेत. त्याला आपण डेल्टाने डिनोट करतो ना. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 AC sin B, 1/2 BC sin A, आणि 1/2 AB sin C. AB sin C. बरोबर. येस. आता यामध्ये आपल्याकडे टर्म ही आली आहे 2AC sin B पैकी 2 तर कॉन्स्टंट आहे. AC sin B याच्यावरून जर AC sin B ची किंमत काढायची म्हटलं तर काय येईल? 2 इकडे मल्टिप्लाय म्हणजे AC sin B ची किंमत आपण 2 डेल्टा लिहू शकतो. बरोबर आहे का? येस सर. AC sin B ची किंमत आपण 2 डेल्टा लिहू शकतो. 2 डेल्टा इंटू हा 2 म्हणजे व्हॅल्यू येते ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 4 डेल्टा. ओके. सिमिलरली कॉट सी ची व्हॅल्यू काय येईल बरं? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॉट अपॉन सी 4 म्हणजे डेल्टा. कॉस सी अपॉन साइन सी. कॉस सी म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर
अपॉन 2ab आणि परत साइन सी तसंच. सेम वे हा 2 लेफ्ट साईडला घेतला तर ए बी साइन सी याची व्हॅल्यू काय ना, ए बी साइन सीची व्हॅल्यू 2 डेल्टा, बरोबर. 2 डेल्टा इंटू परत 2 म्हणजे 4 डेल्टा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 4 डेल्टा. सिमिलर टू दॅट कॉट ए याला डायरेक्ट लिहिता येईल. मग आता काय येईल, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस अपॉन 4 डेल्टा. आणि मग आपण विचारली व्हॅल्यू काय आपल्याला, कॉट बी प्लस कॉट सी मायनस कॉट ए. या तिघांचं ॲडिशन करायचं आहे. कॉट बी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 4 डेल्टा. कॉट सी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 4 डेल्टा आणि मायनस कॉट ए बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 4 डेल्टा. इक्वल टू, यात 4 डेल्टा डिनॉमिनेटर सगळ्यांचा सेम आहे, कॉमन घेता येईल. सगळे ब्रॅकेट कंबाईन करता येतील. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, पुन्हा प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आणि हा मायनस मल्टिप्लाय करा या टर्मला मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता यामध्ये कॅन्सल काय काय होतील बघा. टर्म मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल, त्यानंतर एक सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर कॅन्सल, शिल्लक काय काय राहिले, टर्म्स वन अपॉन 4 डेल्टा इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे 3a स्क्वेअर आणि मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. आणि इथे वापरायचे हे गिव्हन काय आहे ते, इथपर्यंत त्याचा काही कुठे वापर केला नाही आपण. तो जर वापर आपण इथं काय करतात काही जण मिस्टेक याच्यामध्ये, कॉट बीची व्हॅल्यू फाइंड करत असताना त्याच्यामध्ये हे वापरून टाकतात, नंतर सिमिलरलीच्या टर्म लिहायला गडबड होते. मग त्यामुळे आधी एक व्हॅल्यू फक्त फाइंड केली, सिमिलरली बाकीच्या 2 लिहिल्या, सगळे इथे टाकले. आता शेवटी 3a स्क्वेअरच्या जागी आपण बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे काय टर्म 1 अपॉन 4 डेल्टा इन ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर कॅन्सल झाले, इक्वल टू 0.
take down this. Next, in any triangle ABC, in any triangle ABC, व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बी प्लस सी कॉस ए प्लस सी प्लस ए कॉस बी प्लस ए प्लस बी कॉस सी. ऑप्शन्स दिलेले आहेत. ए मायनस बी प्लस सी, ए मायनस बी मायनस सी, ए प्लस बी प्लस सी आणि 0. यामध्ये सिंपल आहे टर्म, फक्त ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय आहे. आता रूल्स लॉ फॉर्म्युले माहिती पाहिजेत. फक्त ते माहिती असतील तर प्रॉब्लेम बघितला की सांगता येते उत्तर काय असेल ते, सोडवायची पण गरज नाही. पण त्यासाठी सगळे लॉ, सगळे फॉर्म्युले, सगळे रूल्स माहिती पाहिजेत. कॉस एनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला, बी कॉस ए प्लस सी कॉस ए, कॉस बी न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला, सी कॉस बी प्लस ए कॉस बी, आणि कॉस सी न ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, ए कॉस सी प्लस बी कॉस सी. प्रोजेक्शन रूल. टर्म पाहिली की लक्षात आला पाहिजे. ए कॉस बी, बी कॉस सी, सी कॉस ए असल्या टर्म प्रोजेक्शन रूल मध्ये आहेत. बी कॉस ए प्लस ए कॉस बी काय प्रोजेक्शन रूल? A equal to B cos A plus C cos A. A equal to B cos C plus C cos B. B equal to A cos C plus C cos A आणि C equal to A cos B plus B cos A. B cos A plus A cos B equal to C. C cos A प्लस ए कॉस सी म्हणजे बी, आणि सी कॉस बी प्लस बी कॉस सी म्हणजे ए, ए प्लस बी प्लस सी. इफ tan inverse of 1 upon x 1 minus x upon 1 plus x equal to 1/2 tan inverse x हे गिवन आहे. देन x इक्वल टू वॉट? x ची व्हॅल्यू विचारली आहे, x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे 1/√3, सेकंड ऑप्शन आहे √3, थर्ड ऑप्शन आहे 1 आणि फोर्थ ऑप्शन आहे tan इनव्हर्स 1/2.
आता फरक लक्षात घ्या, हे तर ऑप्शन एलिमिनेटच होऊ शकतं, कारण x इक्वल टू जर टॅन इनव्हर्स 1/2 आहे, तो जर इथं टाकला तर टर्म काय होते, टॅन इनव्हर्स ऑफ टॅन इनव्हर्स 1/2. अशी टर्म नाही आहे, नसते. टॅन इनव्हर्स ऑफ टॅन इनव्हर्स 1/2 या प्रकारच्या या फॉर्मॅटमध्ये टर्म नसते. मग ह्या बाकीच्या व्हॅल्यू तर स्टँडर्ड आहेत. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर √3 घेतली तर याचा अर्थ टॅन इनव्हर्स √3 म्हणजे 60 आहे, π/3. असे व्हॅल्यू टाकून पण आपण व्हेरीफाय करून बघू शकतो. पण त्यापेक्षा डायरेक्ट सिम्प्लिफिकेशन हेच कन्व्हिनियंट वे. डायरेक्ट सिम्प्लिफिकेशन कसं घेणार, यामध्ये ही जी टर्म आहे इथे फक्त इंटू 1 मल्टिप्लाय केला तर लेफ्ट साईडची टर्म कुणासारखी दिसते, टॅन इनव्हर्स x मायनस y अपॉन 1 प्लस XY. कशाचा फॉर्म्युला आहे हा, tan inverse x plus tan inverse y. टॅन इनव्हर्स x मायनस टॅन इनव्हर्स y. तर बघा ही टर्म आहे का त्यासारखी, x मायनस y अपॉन 1 प्लस x इंटू y दिसते का याच्यासारखी. Yes sir. ज्यात x म्हणजे 1 आणि y म्हणजे x. टर्म पाहिल्यानंतर लक्षात यायला पाहिजे, दॅट रिक्वायर्स द प्रॅक्टिस. फॉर्म्युला वापरला इथे हा तर काय येईल, टॅन इनव्हर्स 1 मायनस टॅन इनव्हर्स x इक्वल टू 1/2 टॅन इनव्हर्स x. टू न मल्टिप्लाय करा थ्रू आउट म्हणजे 1/2 कॅन्सल होईल. 2 टॅन इनव्हर्स 1 मायनस 2 टॅन इनव्हर्स x इक्वल टू टॅन इनव्हर्स x. टू इंटू टॅन इनव्हर्स 1 म्हणजे π/4 आणि हा 2 टॅन इनव्हर्स x पलीकडे आला तर तो होईल 3 टॅन इनव्हर्स x. 2 कॅन्सल, 3 इकडे डिवाइड, π/6 इक्वल टू टॅन इनव्हर्स x म्हणजे x इक्वल टू टॅन π/6 आणि टॅन 30 म्हणजेच 1/√3. नेक्स्ट वन, if
tan x इक्वल टू cos 2x minus 1. Tan x equal to cos 2x minus 1. Then find the value of x. Options दिलेले आहेत pi by 2, 0, pi by 4, pi by 3. तर याला तर सोडवायची गरज नाही, आपण डायरेक्ट ऑप्शन मधल्या व्हॅल्यूजच टाकून बघू शकतो. एक्सच्या जागी पाय बाय 2 टाकला, tan पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय असते? इन्फिनिटी. म्हणजे लेफ्ट साइड इन्फिनिटी येते. आणि इथे जर एक्सच्या जागी पाय बाय 2 टाकला, एक्सच्या जागी पाय बाय 2 म्हणजे 2x इक्वल टू पाय, तो येईल cos पाय मायनस 1. आणि cos पाय, cos 180 ची किंमत -1. -1 म्हणजे -2. राईट साइड -2 येते, लेफ्ट साइड इन्फिनिटी येते. सॅटिस्फाय होत नाही इक्वेशन. ऑप्शन ए कॅन्सल. सेकंड ऑप्शन, LHS काय ते आणि RHS काय ते प्रत्येक ऑप्शनला बघायची. x इक्वल टू जर 0 टाकला लेफ्ट साइडला, तर tan 0 ची किंमत 0. आणि राईट साइडला जर 0 टाकला तर cos 0 1. आणि 1 मायनस 1 म्हणजे 0. 0. हे आन्सर पॉसिबल आहे. बाकीचेही चेक करून बघू आपण. पाय बाय 4 टाकला, थर्ड ऑप्शन, tan पाय बाय 4 1. आणि इथे राईट साइडला जर एक्सच्या जागी पाय बाय 4 टाकला, एक्स जर पाय बाय 4 तर 2x म्हणजे पाय बाय 2. पाय बाय 2. cos 90, cos पाय बाय 2 ची व्हॅल्यू 0. 0 मायनस 1 इक्वल टू LHS RHS आहे का सेम? नाही. आणि लास्ट ऑप्शन पाय बाय 3 म्हणजे 60. tan 60 √3. आणि cos 60 नाही, एक्सच्या जागी पाय बाय 3 टाकला तर तो 2 पाय बाय 3 होईल. 2 पाय बाय 3 म्हणजे 120. cos 120 ची किंमत -1/2 असते. -1/2 -1 म्हणजे -3/2. LHS RHS आहे का सेम? नाही. म्हणजे फक्त 0 हे एकच ऑप्शन आहे जे इक्वेशन सॅटिस्फाय करतं. LHS RHS सेम येते, सो आन्सर इज 0. या प्रकारे ऑप्शनचा आपण बेनिफिट घेऊ शकतो. किंवा आता यामध्ये सॉल्वच करायचं म्हटलं हे, तर कसं सॉल्व करणार? tan x इक्वल टू cos 2x minus 1. tan x तसाच, cos 2 थीटाचा फॉर्म्युला वापरावा लागेल. cos 2 थीटाला 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1
किंवा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, पुन्हा तेच फॉर्म्युले, कॉस 2 थिटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, आणि हा पुढचा -1 तसाच, +1 -1 कॅन्सल, tan x sin x अपॉन cos x इक्वल टू -2 साइन स्क्वेअर x, किंवा तो -2 साइन स्क्वेअर x लगेच लेफ्ट साईडला घ्या, +2 साइन स्क्वेअर x इक्वल टू 0. यातून साइन एक्स कॉमन येईल, साइन एक्स कॅन्सल नाही करायचा, त्यातच तर एक सोल्युशन जातं आपलं. साइन एक्स कॅन्सल केलेला असेल तर 0 व्हॅल्यू मिळत नाही. 1 अपॉन कॉस एक्स प्लस 2 साइन एक्स इक्वल टू 0. बरोबर आहे. साइन एक्स कॉमन घेतला म्हणजेच साइन एक्स इक्वल टू 0 और ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0. सेकंड टर्मचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल, 1 प्लस 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स डिवाइडेड बाय कॉस एक्स इक्वल टू 0. आणि मग यामध्ये साइन एक्स इक्वल टू 0 implies x इक्वल टू 0. साइन एक्स इक्वल टू 0 implies x इक्वल टू 0, कारण साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते. आणि या सेकंड रिझल्टवरून काय मिळत आहे, कॉस एक्स पलीकडे मल्टिप्लाय केला 0ला तर ती टर्म पूर्ण 0 होऊन जाईल. 1 प्लस 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे साइन 2x इक्वल टू 0. म्हणजे साइन 2x इक्वल टू येईल -1. आता -1 ही व्हॅल्यू साईनसाठी कुठल्या अँगलला येते, 270 म्हणजे 3π/2. याचाच अर्थ 2x इक्वल टू 3π/2 म्हणजे x इक्वल टू 3π/4. हे एक आन्सर पॉसिबल आहे, किंवा हे एक आन्सर पैकी ऑप्शनमध्ये 3π/4 कुठेच नाही आहे. सो करेक्ट आन्सर इज 0 ओनली. दॅट्स अ कंप्लीट सोल्युशन. In triangle ABC, क्वेश्चन काय पहा, if the angles ABC of a triangle are in AP arithmetic progression, angles ABC are in AP and the sides small ABC opposite to it are in GP म्हणजे geometric progression. Then A square B square C square
स्मॉल ए स्क्वेअर, स्मॉल बी स्क्वेअर आणि स्मॉल सी स्क्वेअर हे कुठल्या प्रोग्रेशनमध्ये असतील ते विचारलं आहे. आता कॅपिटल ए, बी आणि सी हे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. म्हणजे काय रिलेशन दिलेलं आहे आपल्याला? B equals A plus Square C is upon equal to बी इक्वल टू ए प्लस सी अपॉन 2 किंवा 2b इक्वल टू ए प्लस सी लिहिता येईल. बरोबर. अँगल ए बी सी ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनची कंडिशन. स्मॉल ए बी सी आर इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. मग जॉमेट्रिक प्रोग्रेशनची कंडिशन B square equal to बी AC. स्क्वेअर इक्वल टू ए सी. हे दोन रिलेशन्स आपण तयार करून ठेवले. ओके. आता ह्या आपला रिलेशन मिळवायचं आहे स्मॉल ए स्क्वेअर, स्मॉल बी स्क्वेअर आणि स्मॉल सी स्क्वेअरचं. नो डाऊट अशा प्रकारच्या टर्म्स कोसाइन रूलमध्ये असतात, आपल्याला माहीत आहे. म्हणजे कोसाइन रूलचा वापर इथं करता येऊ शकतो हे लक्षात यायला पाहिजे. त्याच्यासाठी रूल काय काय आहेत ते अवेलेबल आपल्याला माहिती पाहिजेत. ओके. असे तिघही जण कुठल्या रूलमध्ये इन्क्लूड आहेत? कोसाइन रूलमध्ये. पण त्यापूर्वी याचा आपल्याला वापर करता येऊ शकतो. कारण ए बी सी हे एका ट्रायंगलचे 3 अँगल आहेत. इन ट्रायंगल ए बी सी ए प्लस बी प्लस सी इक्वल टू काय असतो? पाय म्हणजे 180. बरोबर. पण ए प्लस सी ची व्हॅल्यू काय? ए प्लस सी ची व्हॅल्यू 2b. ए प्लस सी ची व्हॅल्यू टाकली 2b प्लस बी इक्वल टू पाय म्हणजे 3b इक्वल टू पाय. सो b इक्वल टू पाय बाय 3. b इक्वल टू पाय बाय 3 अँगलच मिळाला b. तो कशासाठी मिळाला आहे? यांच्यामधलं रिलेशन मिळवायचं आहे बाय कोसाइन रूल. कॉस बी. कोसाइन रूलनुसार कॉस बी काय? A square plus B square minus B square upon 2C. Square plus C square अपॉन 2ac. तर b जर पाय बाय 3 मिळालाच आहे तर आपण लगेच कॉस बी ची व्हॅल्यू कॉस पाय बाय 3 म्हणजे कॉस 60 आणि कॉस 60 किती? 1/2. 1/2. तो 1/2 डायरेक्ट इथे टाका. 1/2 इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. मग यातला 2 कॅन्सल झाला म्हणजे ए सी इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता हे कुठल्या प्रोग्रेशनमध्ये येऊ शकतात ते महत्त्वाचं आहे. इक्वेशन 2 वापरायचं राहिलं आहे आपलं अजून. इक्वेशन 2 नुसार बी स्क्वेअर इक्वल टू ए सी आहे. इक्वेशन 2 नुसार बी स्क्वेअर इक्वल टू ए सी आहे. मग इथे आपण बी स्क्वेअरच्या जागी ए सी लिहिला किंवा ए सीच्या जागी बी स्क्वेअर लिहिला फ्रॉम 2
तर बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मायनस बी स्क्वेअर लेफ्ट साईडला घ्या, प्लस होईल 2b स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. म्हणजेच बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2. कुठलं प्रोग्रेशन आलं हे? AP. Therefore Arithmetic progression. a square, b square, c square are in arithmetic progression. तिघांपैकी मधली टर्म जर इतर दोघांचं ॲव्हरेज असेल, अरिथमॅटिक ॲव्हरेज, तर ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन असतं. मिडल टर्म म्हणजे बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2. ओके. Yes, sir.